खरंच अशी वेळ जी आहे ती एखाद्या शत्रूवर सुद्धा येऊ नये, कारण की नववीतील त्या मुलीने अगदी 1.5 वर्षाच्या भावाला ती शाळेत तिच्याबरोबर ती घेऊन आली. आयुष्यात अचानक अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्याला वेगळं वळण लागतं. असं काही दुःखाचं आभाळ कोसळतं की क्षणात सगळं बदलून जातं. सोशल मीडियावर त्या 9वीत शिकणाऱ्या अस्मिताची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. 9वीत शिकणारी अस्मितावर अचानक असं काही घडलं की तिला तिच्या आईच्या जागा घ्यावी लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमध्ये या मुलीचं नाव अस्मिता तमांग असून तिच्या आईचं निधन झालं. म्हणून शिक्षक सोडण्याची वेळ तिच्यावर आली, कारण आईच्या निधनानंतर तिच्यावर 1.5 वर्षाच्या भावाला सांभाळण्याची जबाबदारी आली होती. पण या मुलीने शिक्षण न सोडता मार्ग काढला. लहान वयात तिने घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय. त्या 1.5 वर्षाच्या भावाला खांद्यावर घेऊन शाळेत आली, कारण घर चालवण्यासाठी आणि मुलांसाठी वडिलांना कामावर जावं लागतंय. म्हणून भावाची जबाबदारी या लहान वयात तिच्यावर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती मुलगी वर्गातील बाकावर डोकं खाली घालून बसली आहे. तिच्या मांडीवर एक लहान मूल दिसत आहे. पहिल्या नजरेत असं वाटतं की ती मुलगी खूप थकली आहे आणि तिला वर्गात डुलकी लागलेली आहे. यावेळी इतर विद्यार्थी आणि शिक्षकही तिच्याकडे पाहत आहेत, पण कोणी काही बोलत नाही तिला. कठीण प्रसंगात अस्मिताने शिक्षण न सोडता लहान भावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे. ही दुहेरी भूमिका ती एवढ्या कमी वयात उचलते. खरंच अभ्यास न सोडता तिने यातून मार्ग काढून सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण जगासमोर मांडलेलं आहे. कठीण प्रसंगात हार न मानता त्यावर मार्ग काढून जीवनाचा प्रवास कसा सुरू ठेवायचा हे तिने दाखवून दिलेलं आहे. इतक्या कमी वयात अशी जबाबदारीने तिचं शिक्षण प्रतिप्रेम लक्षात घेता नातेवाईक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला मदत करणे गरजेचं आहे. खरंच तिच्या पुढील भविष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत.